हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर हा व्हिडिओ आहे 11 फेब्रुवारीचा. त्या दिवशी होता माझा बड्डे आणि रागिनीने माझ्यासाठी एक छोटासा गेम प्लॅन केला होता. लेट्स प्ले गेम. सो एंटर युअर होम. ते पण हातातच ठेव आणि जोरात बोल. दिसलं पण. आई रेडी आहे का थोडं मस्तीसाठी? हा गेम काय केले गे? जिंकलंस तर एक मोठा हग मिळणार. क्ल्यू. मी रोज तुझ्या पुढे उभा असतो. तू मला बघते पण मी तुला बघून उत्तर देत नाही. हा, काय वाटतं काय असं? मी रोज तुझ्या पुढे उभा असतो. तू मला बघते पण मी तुला बघून उत्तर देत नाही. काय काय? मला काय माहिती, पटकन सांग ना. हा, आरसा. आता आरसात शोध ना मग दुसरी चिठ्ठी. अशा कुठे? तेच नाहीये. अशा कुठे तरी. हा. वा, फर्स्ट लेवल क्लिअर. आई तू हसली की घर डिझनी मूवी सारखं वाटतं. मी सॉफ्ट आहे आणि झोप येते का म्हणून मी विचारतो. उशी. तू वाचलंस का? तुझ्याच हातात पकड ना ते. कुठे ठेवले? लई इझी आहे ना. उशीमध्ये ठेवली का? एवढं पण अवघड नव्हतं. नाही, त्याच्या खाली नाही. उशी म्हणल्यावर उशीच्या आतमध्ये. यार मीच सगळं सांगितल्यावर इंटरेस्ट कसं राहणार? मीच करते ना. शोधते तर मीच सांगितलं ना सगळं उत्तर. बघ ना. पटकन पटकन. परफेक्ट. सेकंड लेवल कम्प्लीट. आई तू माझी सुपर पॉवर आहे. तू असली तर सगळं इझी वाटतं. मी काही बोलत नाही पण सगळ्या थकलेले लोक हा मला शोधतात. पाणीच का? नाही, जे काय आहे ते याच रूम मध्ये आहे, दुसरीकडे कुठंच नाही. फॅन. फॅन. बघ तू आता. नाही मग विचार कर ना. मी काही बोलत नाही पण सगळे थकलेले लोक मला शोधतात. काय असू शकतं? पाणीच ना. सगळे लोक नाही, खूप इझी आहे. अगं तिथं नाही. बेड. नाही. मग इथे काय अशी गोष्ट दिसते का जिथे थकल्यावर लोक शोधतात? बसतात. बाय म्हणजे गाळलो काय ना. शोध मम्मी. त्याच रूम मध्ये काय आहे? पाणीच असणार. त्या रूम मध्ये पाणी दिसतंय तुला? क्ल्यू दे एखादा. बसतात. हा मग बस. मी तुला बेड म्हणले ना. अगं नाही, बेडच्या इथे. हा मग या रूम मध्ये. आई खाली पडलं ते. मी वरती ठेवलं होतं. अरे वा, ऑलमोस्ट फायनल राऊंड. आई तू माझी गुगल आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तर तुझ्याकडे आहेत. मी कपड्याचा बॉडीगार्ड आहे आणि गुपित गोष्टी माझ्यात लपून असतात. कपाट. कपाट ना. मला नाही माहिती, तू शोध यार. मी कपड्याचा बॉडीगार्ड आहे.
आणि गुपित कपाट बरोबर. वाच अजून एकदा. मी कपड्याचा बॉडीगार्ड आहे आणि गुपित गोष्टी माझ्या लपून असते. गुपित लपून Congratulations. Game complete. I wish you happy birthday once again. Be healthy and beautiful. उलटी. ठीक आहे ना. कसं वाटलं? Thank you. तू कपडे दिसते. ते म्हणत असतील केवढे कपडे. थँक्यू सो मच रागिनी, एवढं छान सरप्राईज दिल्याबद्दल. आणि थँक्यू देवराज नव्हता पण तरी त्याला थँक्यू. पहिला बर्थडे गिफ्ट. थँक्यू. माझ्याच पैशांनी घेतले ते सांग. माझ्या पिगी बँक मधल्या पैशांनी. ते सांग. हा, नाही तर लोकांना वाटलं तुझ्याच पैशाच घेऊन तुलाच दिले. हा, रागिनीला जे पिगी बँक दिली होती त्यामधले तिने पैसे काढून हे आईस्क्रीम घेतलं माझ्यासाठी. माझ्याकडे एवढं बजेट नाही त्यामुळे मी एवढंच देऊ शकते. थँक्यू सो मच. वेलकम. संध्याकाळी माझ्या सगळ्या फ्रेंड्स आल्या होत्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी केक घेऊन. काच लागत का माऊलीला? काच कुठल्या साईड आणि ड्रगचं प्रमाण केकला डेकोरेट करायचं मग नंतर घे. तुम्ही बनवले का? याकरता देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु यामध्ये गृहमंत्री आणि आता आमच्या गावात आमच्या भागात अनेक ड्रग्स घेत आहेत. या व्यतिरिक्त अभ्यास केला नाही असं माझं नाहीये. परंतु ज्या फुल ट्रेन सगळे आल्यानंतर आमच्या थोड्याशा गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि त्यानंतर सगळ्या मैत्रिणींनी माझं ऑक्शन केलं आणि ऑक्शन करून झाल्यानंतर लगेच मग केक कटिंग केली.
केक कटिंग करून झाल्यानंतर फोटो काढले आणि 1-2 रील काढली आणि त्यानंतर लगेच आम्ही जेवायला बसलो. घरी फक्त मी कस्टर्ड बनवलं होतं आणि वडापाव मी बाहेरून आणले होते आणि त्यासोबतच केक पण होता. मैत्रिणीसोबत असलं की मग खाणं कमी आणि गप्पाच जास्त होतात. तर असं केलं माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीनी माझा बड्डे सेलिब्रेशन. आणि हा एकच दिवस असतो जिथे आपल्याला एकदम स्पेशल फील होतं आणि ती स्पेशल फिलिंग करून देण्यासाठी फॅमिली आणि फ्रेंड्सला मी थँक्यू म्हणते. थँक्यू सो मच एवढा छान बड्डे सेलिब्रेशन केल्याबद्दल. तर असा होता बड्डे सेलिब्रेशनचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.